नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. आजचा घटक आहे सूत्रसंचालकानं बोलताना शिष्टाचार पाळा. सूत्रसंचालनामध्ये नियम आणि सूत्रसंचालन म्हणजे सूत्ररित्या आपल्या शब्दांची मांडणी, सूत्रबद्धरित्या त्या कार्यक्रमाची आखणी असेल ती सूत्रसंचालकाने व्यवस्थित मांडणी करणं ज्याप्रमाणे आवश्यक असतं त्या सर्व बाबींमध्ये सूत्रसंचालकाचा शिष्टाचार देखील तितकाच महत्त्वाचा आहे. बऱ्याच वेळा तुम्ही आणि आम्ही कार्यक्रमामध्ये पाहत असतो. मी सूत्रसंचालन करत असताना अनेक वेळा काही वेळेस लग्न समारंभाचा कार्यक्रम असेल तर वधूकडून निवेदकाला बोलवलं जातं आणि वराकडून काही वेळेस दुसऱ्या निवेदकाला बोलवलं जातं. अशा वेळेस दोन निवेदकांमध्ये जर समन्वय नसेल, एकमेकात संवाद कोऑर्डिनेशन नसेल तर त्या कार्यक्रमाचा संपूर्ण बट्ट्याबोळ होऊन जातो आणि उपस्थित माणसं म्हणतात सूत्रसंचालकांमध्ये कशी स्पर्धा लागलेली आहे आणि उपस्थितांमध्ये सूत्रसंचालकांच्या बाबतीमधला एक नकारात्मकता उपस्थितांना जाणवू लागते की ही दोन्ही सूत्रसंचालक बोलू लागलेले आहेत आणि ते दोघे काय बोलतायत ते उपस्थितांना काहीच समजत नाही. मग यावरून तुम्ही देखील अनेकदा पाहिलं असेल की असे वधू आणि वरांच्या दोन्ही बाजूने आलेले दोन निवेदक आणि ते निवेदक जर एकमेकांमध्ये त्यांचं समन्वय नसेल, संवाद नसेल, कोऑर्डिनेशन नसेल तर त्या कार्यक्रमामध्ये गोंधळ निर्माण होऊन जातो. ज्याप्रमाणे एका म्यानामध्ये दोन तलवार, त्याच पद्धतीनं एका कार्यक्रमात दोन निवेदक जर असतील आणि त्यांच्यामध्ये समन्वय नसेल तर उपस्थितांमध्ये आणि त्या कार्यक्रमाचा एकंदरीत त्या कार्यक्रमाचा गेटअप नाहीसा होतो आणि सूत्रसंचालकांच्या बोलण्याच्या चढाओढीमुळे उपस्थित माणसं नाराज होतात आणि सूत्रसंचालक काय बोलतोय आणि तो सूत्रसंचालक मी त्याच्यापेक्षा चांगला बोलतोय, हा सूत्रसंचालक त्याच्यापेक्षा माझा आवाज चांगला आहे आणि अशा दोघांच्या एकमेकांच्या वर्चस्वामुळं त्या कार्यक्रमाला ज्या पद्धतीनं निवेदकाने उंची दिली पाहिजे हे निवेदक विसरतात आणि त्यांची जुगलबंदी एकमेकांमध्ये सुरू होते आणि उपस्थित माणसं त्यांची जुगलबंदी पाहत नसतात तर त्या एकमेकांमध्ये कोण मोठा कोण छोटा हे उपस्थित पाहतात आणि एकंदरीत ज्या कार्यक्रमासाठी निवेदकाला आमंत्रित केलंय तो निवेदक तो विचार मागे ठेवतो आणि समोरच्या निवेदकाशी तो प्रतिस्पर्ध्याप्रमाणे वागू लागतो आणि त्या कार्यक्रमामधला जो आशय आहे, ज्या पद्धतीनं सादरीकरण निवेदकानं करायचं आहे त्या ठिकाणी तो निवेदक त्या रीतीनं सादरीकरण करत नाही. मग अशा वेळेस वधूकडून आलेला निवेदक आणि वराकडून आलेला निवेदक दोघांनी एकमेकांमध्ये एक कोऑर्डिनेशन ठेवून ज्यावेळेस वधूकडील निवेदक बोलत असेल तेव्हा वराकडील असणाऱ्या निवेदकाने थांबावं आणि वराकडील निवेदक बोलेल त्यावेळेस वधूकडील निवेदकाने थांबावं. म्हणजे ज्यावेळेस जो निवेदक बोलणार आहे तर त्या दुसऱ्या निवेदकानं बोलताना त्या ठिकाणी थांबावं. त्या ठिकाणी तुम्हाला किती माहिती आहे यापेक्षा तो कार्यक्रम कसा पुढे घेऊन जाता येईल, तो कार्यक्रम कसा उठावदार, रेखीवपणा आणि निवेदकांमध्ये शिस्त आहे हे दाखवणं अपेक्षित आहे. हे सूत्रसंचालकांनी ज्यावेळेस कार्यक्रमाला दोन निवेदक असतात त्यावेळेस अशा वेळेस सूत्रसंचालकाने तो निवेदक बोलतोय ना मग तुम्ही थांबणंच गरजेचं आहे. परंतु अनेक वेळा मी देखील पाहिलेला आहे. अशाच एका कार्यक्रमामध्ये मी सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यामध्ये मी गेलेलो असताना मी वधूकडून सूत्रसंचालक म्हणून उपस्थित होतो आणि त्या ठिकाणी मी बोलायला सुरुवात केली आणि वराकडील निवेदक मी बोलत असताना त्याने मोठमोठ्याने तो बोलू लागला आणि संपूर्ण कार्यक्रम संपेपर्यंत तो निवेदक थांबायचं नाव त्यानं घेतलं नाही आणि संपूर्णपणे त्या कार्यक्रमाचं त्यानं सूत्रसंचालन केलं आणि मी बघतच राहिलो आणि शेवटी विचार केला काय माणूस आहे, किती बोलतोय, दुसरा निवेदक आहे त्याला देखील बोलण्याची संधी द्यावी हा प्रश्न माझ्या मनात आला आणि जाताना त्याला बोलून दाखवलं. तू ज्याप्रमाणे निवेदक म्हणून तुला आमंत्रित केले त्याच पद्धतीनं मला देखील आमंत्रित केलंय. तू 5 मिनिटं बोल आणि मला देखील 5 मिनिटं बोलण्याची तू संधी दिली पाहिजे. म्हणजेच सूत्रसंचालनातला
निवेदकांमधला हा शिष्टाचार, अशा कार्यक्रमाला दोन्ही निवेदकांनी तो शिष्टाचाराचं संपूर्णतः पालन करणं आवश्यक आहे. कोण किती आणि कसं बोलतोय यापेक्षा तो निवेदक बोलतोय ना, मग आपण त्या ठिकाणी थांबणं आवश्यक आहे. चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून अशा कार्यक्रमाला 2 निवेदक असतील तर निवेदकानं त्याचं बोलणं होईपर्यंत आपण बोलायचं नाही आणि आपलं बोलणं होईपर्यंत दुसऱ्या निवेदकानं बोलायचं नाही. हा विचार आता सूत्रसंचालकांनी लक्षात घेऊन या शिष्टाचाराचं तुम्ही पालन करा. धन्यवाद.